नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. ए डोंबड्या, तू भोंगे वाजव का तू अजून काही वाजव, ठीक आहे. जेव्हा तुझ्यावर अन्याय होते तर या भारतात अन्यायाले वाचा फोडण्याचं काम आणि तुले न्याय देण्याचं काम करते भारताच्या संविधानानुसार चालणारी न्यायव्यवस्था. का कोण करते? आता लक्ष द्या, जर तुमच्यावर अन्याय झाला आणि तुमच्या अन्यायाला वाचा फोडायची आहे तर भारतात एकच व्यवस्था आहे. जर तुमच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यानं अन्याय केला, कलेक्टरनं अन्याय केला, तहसीलदारानं अन्याय केला, पोलीस प्रशासनानं अन्याय केला, तुम्ही रिपोर्ट दाखल करायला गेले, रिपोर्ट नाही दिली तर तुम्ही जाता SP-कडं. SP नाही तुमचं काहीच ऐकून नाही घेतलं, ठीक आहे. एखाद्या माणसाने चुकीच्या पद्धतीनं मारहाण केली आणि त्याची रिपोर्ट दाखल करायला केले तर ऐकून नाही घेतलं तर याच्या विरोधात न्याय मागायचा आहे तर हे कोणालाच ऐकत नाही. ही एकाच व्यवस्थेला ऐकते, ते म्हणजे न्यायालयीन व्यवस्था. म्हणून या देशातली, ठीक आहे, लोकशाहीचा तिसरा मोठा स्तंभ कोण तर न्यायपालिका आहे. भारतीय लोकशाहीचे किंवा कोणत्याही लोकशाहीचे 4 आधारस्तंभ असते. किती आधारस्तंभ असते? एक असते प्रशासन म्हणजे हे गव्हर्नमेंट, ठीक आहे. दुसरं असते ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशाही, ठीक आहे. दुसरं काय असते? ब्युरोक्रॅट्स. एक असते सरकार जे धोरणात्मक निर्णय घेते, ते राबवणारी व्यवस्था म्हणजे प्रशासन म्हणजे ब्युरोक्रॅट्स. तिसरी व्यवस्था, यानं जर तुमच्यावर अन्याय केला तर न्यायपालिका, आणि तुमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असते, ठीक आहे, मीडिया. ते प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक असो का सोशल असो. पण चिवत्याचा बाजार आहे, ठीक आहे. कायचा बाजार आहे? चिवत्याचा बाजार आहे भारतात. आणि मीडिया विकली गेलेली आहे. एकही मीडिया ढंगानं गतीनं, ठीक आहे, लोकांच्या समस्या मांडत नाही. इकडं भाववाढ होऊन राहिली पण कोणीही बोलून नाही राहिलं. निव्वळ प्रोपोगंडे दाखवते, बाकी आपल्याला काहीच सांगून नाही राहिलं. लोकांच्या बेरोजगारीच्या समस्या आहे, महागाईच्या समस्या आहे, लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आहे, पण कोणीही बोलायला तयार नाही. मीडिया हे शेतकऱ्याचे, शेतकऱ्याचे, कामगाराचे, शेतमजुराचे, भूमिहीनाचे प्रश्न यानं उचलले पाहिजे आणि सरकारले सडेतोड प्रश्न विचारून जाब विचारला पाहिजे, याच्यासाठी मीडिया आहे. पण मीडिया भारतातला मागच्या काही वर्षात गुलामगिरीसारखा वागत आहे. हे लाजिरवाणी परिस्थिती आहे. याच्यातला एक जरी स्तंभ कोसळला तर या देशाचा सत्यानाश झाला म्हणून समजा. म्हणून जेव्हा जेव्हा एका व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवू शकतो, म्हणून, ठीक आहे, या भारतातलं सर्वात मोठं न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट. कोणतं आहे? आणि आपण न्यायालयीन व्यवस्था इंग्रजांनं भारतात आणली. कारण पहिले जे पद्धत होती ते भारतात पंच पद्धत होती. का होती? आता पंच म्हणजे का तर गावातच जो सरपंच राहत होता, जो पाटील राहत होता, त्याचीच बॉडी राहत होती आणि ते बॉडी गावात कोणावर अन्याय झाला तर न्याय देत होती. जर पाटलाच्याच मोठ्यानं अन्याय केला तर साहजिक आहे का होय का तो त्याच्या फेवरनं निर्णय दे आणि लोकांवर अन्याय होईल, ठीक आहे. न्याय प्रक्रिया ही कोणत्याही राजकीय हस्तक्षेपापासून दूर असली पाहिजे. न्यायालयीन प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप असता कामा नये. न्याय न्यायासारखा भेटला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का या भारतात 100 गुन्हेगार सुटले तर चालन, पण एकाही बेगुन्हेगाराले शिक्षा होता कामा नाही. समजलं का? 100 गुन्हेगार सुटले चालन या व्यवस्थेतून, पण एकही बेगुन्हेगाराले शिक्षा होता कामा नये. जर बेगुन्हेगाराला शिक्षा झाली तर या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. म्हणून आता जे महाराष्ट्राची केस चालू आहे, धनुष्यबाण कोणाचा, तीर कमटा मी ठेवू का बाण तू ठेवतं, ठीक आहे, हे जे आता भांडण चालू आहे सध्या, हे सुप्रीम कोर्टात अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. तारीख पे तारीख चालू आहे, ठीक आहे. त्याला माहीत आहे का प्रकरण किचकट आहे आणि याच्या अगोदर अरुणाचल प्रदेशमध्ये आपण असा निर्णय दिला आहे, जर निर्णय चुकला तर व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. जेव्हा महाराष्ट्रात, ठीक आहे, जेव्हा महाराष्ट्राचा निर्णय लागला होता, जेव्हा महाराष्ट्राचे आमदार खासदार पळवापळवी चालू होती आणि सरकार बसवायचं होतं, ठीक आहे, आणि एका दिवसाचं देवेंद्र फडणवीसचं सरकार पडलं होतं, त्या केसचा निर्णय 26 नोव्हेंबरले दिला आणि 26 नोव्हेंबर 2020, ठीक आहे, 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस होता आणि संविधानाच्या दिवशी
संविधान दिनाच्या दिवशी योग्य निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं का म्हणे याची ठीक आहे हे जे सरकार आहे तिघाडी सरकार, ह्या तिघाडी सरकारची महाविकास आघाडीची ठीक आहे जनमत चाचणी घ्या आणि जनमत चाचणी ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा घ्या बंद्या लोकांना दाखवा. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवलं होतं आणि एक तिथं माणूस होता मोजणी करणारा, माहिती आहे का तुम्हाला? आम्ही पाहिली का ते? पाच जा बयाडाची भरती, होय डोबड्या पाच जा. मग आता लक्ष द्या, जर तुमच्यावर अन्याय झाला, तुमच्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर कोण फोडू शकते? न्यायालयीन प्रक्रिया. आपली न्यायालयीन प्रक्रिया कशी आहे तर आपण न्यायालयीन प्रक्रिया एकेरी पद्धतीचा न्यायालयीन प्रक्रियेचा स्वीकार केला आहे. कोणती पद्धत स्वीकारली? जर विचारलं का आपली न्यायालयीन प्रक्रिया कशी आहे तर आपली न्यायालयीन प्रक्रिया एकेरी आहे. काय एकेरी? सर हे लय लोकायला हे एकेरी कशी आहे हे समजत नाही. सर दुहेरी कोण नाही? अबे चोट्या एकेरी दुहेरीतला फरक तर तुला समजायला पाहिजे. लस्टान जाऊ दे, आता बोललोच तुम्ही ठीक आहे. तर आता लक्ष द्या, आता एकेरी न्यायव्यवस्था कशी आहे? किती काही मोठा माणूस असो, पंतप्रधान कोण नाही राहत देशाचा, ठीक आहे कोणी राहो, जर त्यानं गुन्हा केला, आता समजा एखाद्या पंतप्रधानानं गुन्हा केला, एखाद्या माणसाचा मर्डरच केला, का केला? मर्डर. किंवा एखाद्या मंत्र्यानंच केला किंवा त्याची जुनी केस आहे, त्यानं हाफ मर्डर केले होते ना आता रिपोर्ट दिला. आता लक्ष द्या, कोणी राहो, मंत्री राहो, संत्री राहो, कोणताही प्रसिद्ध माणूस राहो, त्यानं लक्ष द्या, त्यानं ज्या जिल्ह्यात लक्ष द्या, त्यानं ज्या जिल्ह्यात किंवा ज्या तालुक्यात ठीक आहे, ज्या तालुक्यात किंवा महानगरपालिका असन का असन महानगरपालिका जिथं त्यानं गुन्हा केला, सगळ्यात पहिले तर त्या न्यायालयात त्याची केस चालते. समजलं का? ठीक आहे. मग न्यायालयाचे किती प्रकार आहेत ते पाहू आपण. जिल्हा न्यायालय. कोणतं न्यायालय? आता सलमान खाननं हरिण मारलं होतं माहिती आहे का? कावीट. आता सलमान खान होय म्हणून त्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात देईल का त्याची केस? ठीक आहे. त्याचा आजा जरी आलाच नाही नेत आहेत. समजलं का? आणि पंतप्रधानाचं जरी पोट्ट असन आणि राष्ट्रपतीचं जरी असन तर नेता नाही येत. तुला जिथं गुन्हा केला तिथल्याच न्यायालयात तुझी केस चालत. समजलं का? तोपर्यंत चालन, जोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही किंवा ते का असं ते गुन्हे सिद्ध होते नाही होत तो नंतरचा विषय. पण न्यायालयीन प्रक्रिया पहिले जिल्हा न्यायालयातच चालत. मी का म्हणलं समजलं का? अरे मी का म्हणलं समजलं का? मग आता लक्ष द्या, आता हे जिल्हा न्यायालयात. मग सलमान खान आहे, सलमान खाननं हरिण मारलं जोधपूर जिल्ह्यात, ठीक आहे, तर तिथं जोधपूर न्यायालयात त्याची केस चालू आहे. ठीक आहे. तारीख पे तारीख 7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 9 वर्ष झाले, तारीख पे तारीख चालू होती. रपकन एका दिवशी न्यायालयात दिल्ली शिक्षा सुनावून त्याला वाटलं आज जायचं आहे, हजर आहे, पुन्हा न्यायालय तारीख पे तारीख देईन आपल्याला, आपण येऊ शूटिंग करू. ठीक आहे. आणि शूटिंग केली का मग पुन्हा तारीखवर हजर. आलो न्यायाधीश साहेब, ठीक आहे, ह्या गेला आपला गफलतीत. न्यायालयानं डायरेक्ट सजा सुनून दिली का याले, ठीक आहे, 3 वर्षाची का 5 वर्षाची सजा दिली आहे त्याला, डायरेक्ट सजा सुनाव दिली. सजा सुनावल्याबरोबर लक्ष द्या, आता लक्ष द्या, प्रक्रिया समजून घ्या. ही ठीक आहे, ही व्यवस्था किंवा अन्याय कोणावरही येऊ शकते, कोणती वेळ कवा कशीही काही सांगता येत नाही. ठीक आहे. झगड्यात राहीन भलतेच आणि तुमचं नाव त्या रिपोर्टमध्ये टाकून देईन तर तुम्हाला उचलते, भलाही तुम्ही बेगुन्हेगार राहा. ठीक आहे. मग तुम्हाला न्यायालय सोडन किंवा तुम्हाला रिपोर्टमधून काढायचं आहे तर ते मग PIच्या हातात आहे, ते नाव काढायचं का काढायचं ते लय खतरनाक आहे. म्हणून बेगुन्हेगार नाही लटकला पाहिजे त्याच्यात. जर तुमच्यावर अशी वेळ आली तर का करायचं लक्ष द्या. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर हे व्यवस्था समजून घ्या का तुमच्यावर जर काही अन्याय झाला किंवा तुम्ही गुन्हा केला तर पहिली केस जिल्हा न्यायालयात चालते, तुमच्यावर FIR दाखल होती. ठीक आहे. ठीक आहे. FRI. ठीक आहे. माहिती आहे का तुम्हाला? FIR झालं का? FIR फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. ठीक आहे. आता या FRI मध्ये का राहते तर तुमच्यावर कोणत्या कोणत्या केसेस लावल्यात. तुम्ही जर हाफ मर्डर केला, हाफ मर्डर, ठीक आहे, मर्डर केला, मर्डरची केस जे असन ते, चोरी केली, अफरातफरी केली, 420 अजून 2-4 घोपाटून देईन त्याच्यासोबत, गुन्ह्यात सामील होते तर गुन्हा सामीलाचे केस अशा 5-6 केस देते घोटून. जर समजा आता लक्ष द्या, तुम्हाला सगळ्यात पहिले गुन्हा दाखल झाला का तुम्हाला पोलीसवाले अटक करते. का करते? अटक केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं मूलभूत अधिकारात का तुम्हाला अटक केल्याच्या नंतर 24 तासाच्या आत न्यायालयात सादर करा लागते. किती तासाच्या आत? किती तासाच्या आत?
ए भूताचा बाजार समजून घे, तुझ्यासाठी मी कामाचा आहे. 24 तासाच्या आत. किती तासाच्या आत? कोणी राह, गरीब जरी असन, कोणी असो, साधा माणूस जरी असन, त्याला मंत्री जरी असन, अटक केली का 24 तासाच्या आत सगळ्यात पहिले तुला अटक केली का ते मेडिकल करते. कोणती बिमारी आहे, काय आहे, आला अटॅकनं मेला त्याच्या हातात, भाऊ मेला गेला ना, झालं. बंद्या पोलिसासहित PI सहित निलंबित होते. ठाण्यात नाही मरायला पाहिजे, ठाण्यात का मेला. ठीक आहे, तुम्ही उचक्यात द्या ना का, माझी छातीत दुखून राहिली म्हणा, बोललो कसं तरी, तुम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेते ते, लगेच 5 मिनिटाचा बी विलंब नाही करत. म्हणलं कसं तरी लागून राहिलो, अटॅक येते का का. ठीक आहे, असे जरी नाटकं केले तर तुम्हाला सांगतो लगेच मेडिकलमध्ये देते. कारण एवढी रिस्क राहते त्याच्यासमोर. जर हे कारागृहात मेले, हे कारागृह नाहीच होय, ते कारागृह नाही होय. ठीक आहे, कारागृह त्याला नाही म्हणत. कारागृहात केव्हा टाकते, तुम्हाला अटक केली, तुम्ही गुन्हा केला, हाफ मर्डर केला, त्यानं रिपोर्ट दिला, ज्याच्यावर 2-4 घाव घातले तुम्ही, त्यानं रिपोर्ट दिला का तुम्हाला अटक होते. अटक केल्याच्या नंतर पहिली जिम्मेदारी आहे त्याचीवाली का तुमचे मित्र, भाऊ बहीण, नातेवाईक याले 1 तासाच्या आत फोन करायला लागते. किती तासाच्या आत? हां. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, या देशात गुन्हेगाराचे सुद्धा मूलभूत अधिकार आहे. समजलं का. अटक केली का, जे अटक केल्याच्या नंतर जे कारागृहाचं ते तिथं पोलीस स्टेशनमध्ये जे रूम राहते, ठीक आहे, तर त्या बॅरिगेड्समध्ये तुम्हाला कोंडून ठेवलं का त्या दरवाजातून, त्या लॉकरमधून तुम्हाला डायरेक्ट एक बोर्ड लावायला पाहिजे. तिथे लिहून आहे गुन्हेगाराचे मूलभूत अधिकार. पहिला अधिकार आहे, अटक केल्याबरोबर तुमच्या नातेवाईकाला 1 तासाच्या आत कळवायला हवं. दुसरा, 24 तासाच्या आत, ठीक आहे, न्यायालयात सादर करायला हवं. करायलाच पाहिजे. जर समजा आज सोमवार आहे, आज काय सोमवार आहे आणि तुम्हाला अटक केली 11 वाजता, तर उद्या तुम्हाला, ठीक आहे, 11 वाजाच्या आत कोर्टात सादर करावं लागेल. समजलं का. 5 वाजता अटक केली सोमवारी, दिवसभरात मंगळवारी तुम्हाला सादर करावं लागेल. आणि समजा नाही केलं, बुधवारी केलं, डायरेक्ट सांगायचं न्यायाधीश साहेब मला यानं सोमवारी अटक केलीची. ह्याच होय यानं मला का नाही 2 दिवस डांबून ठेवलं. तुम्हाला सांगतो त्याची नोकरी खाते न्यायाधीश. कोणाची? पोलिसाची. साधं काम नाही आहे. तुम्ही गुन्हेगार असाल ना, पण तुमच्यावर गुन्हा सिद्ध झाला का, हे लक्षात ठेवा. न्यायालयीन प्रक्रियेत जोपर्यंत तुमच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही गुन्हेगार नाही, तुम्ही फक्त आरोपी आहे. आरोपी आणि गुन्हेगारातला फरक काय हे समजून घ्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आरोपी आणि गुन्हेगार. ठीक आहे, तुम्ही गुन्हा केला, तुम्ही गुन्हा केला, तुमचं नाव रिपोर्टमध्ये टाकलं तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगार आहे असं नाही. लक्ष द्या. आरोपी कायले म्हणते आणि गुन्हेगार कायले म्हणते. गुन्हा सिद्ध झाला तेव्हा गुन्हेगार आहे तुम्ही. पण तुमच्या घरी पोलिसाची गाडी आली का लोक तुम्हाला गुन्हेगार आताच करून टाकते. करते का नाही. आता तुमच्या सोबत्यानं हाफ मर्डर केला, तुम्ही त्याच्यासोबत राहे, पण तुम्ही कधी दारू नाही पिये, कधी गांजा नाही पियेत, ते मोठे गांजिडे होते, गांजा पियेत, दारू पियेत, त्यानं केला हाफ मर्डर. आणि देणाऱ्यानं नाव तुमचं लिहून टाकलं, पण तुम्ही त्याच्यात सामीलच नव्हते. तुम्हाला तर उचललीच आहे. लिहिलं नाव लिहिलं, तुम्हाला उचललीच आहे. तुम्हाला उचललं, तुम्हाला न्यायालय सोडून मग निर्दोष, पण तुम्ही आरोपी आहे. पण तुमच्या घरी का उचलाले तुम्हाला पोलिसाची गाडी आली तर लोक तुम्हाला लगेच कटगड्यात उभं करते का तुम्ही, ठीक आहे, तुम्हीच गुन्हेगार आहे. असं नाही आहे. पण मात्र लोकांना ठप्पा मारून टाकला का या केसेसमध्ये आली अटक झाली होती. अरे गुन्हा नाही केला त्यानं, फौजदार बेगुन्हेगार असेल, पण लोकांना तर ठप्पा ठेवला ना का याच्या घरी पोलीसवाले आले होते, बदमाश पोट्टा आहे हे झालं, त्या पोट्ट्याचे लंडोऱ्या पोट्ट्यासोबत राहते म्हणते. हे लोकांचा समज पहा कसा आहे. ठीक आहे, न्यायालयीन प्रक्रिया म्हणते का तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही जोपर्यंत त्याच्यावर न्यायालय गुन्हा सिद्ध करणार नाही. तुम्ही नाही म्हणू शकत, पण तुम्ही त्याला कटगऱ्यात उभा करून टाकला, तुमच्या नजरेत कटगडा भरून टाकला का ह्या साला बदमाशच आहे. समजलं का. हे समजून घ्या हे का आहे. कारण तुमच्या घरी एक वेळा पोलीसवाले आले का विषय संपला. ठीक आहे. मग 24 तासाच्या आत तुम्हाला कोर्टात हजर करते. कोर्टात हजर केल्यावर मग कोर्टासमोर पोलीसवाले एव्हिडन्स सादर करते.
अजी ह्या पोट्ट्यानं इथं इथं असा गुन्हा केला, याने हाफ मर्डर केले, हे ह्या चाकूनं यानं घाव मारले, ठीक आहे, याच्यावर ह्या दोघाचे, ठीक आहे, ह्या दोघाचे त्याच्या शर्टावर आणि त्या हत्यारावर, ठीक आहे, फिंगरप्रिंट आहे. मग त्यांना सादर केले आणि त्याच्यात मग न्यायाधीश म्हणून ह्या तिसरा कोण होय, ह्या याच्यासोबत होता, ठीक आहे. मग काही एव्हिडन्स आहे का, नाही सापडला तर त्याले, ठीक आहे, किंवा त्याले जर म्हणलं का याले चौकशीसाठी याची चौकशी करायची आहे, याले कार्यालयीन, ठीक आहे, वेळ द्या आम्हाला याची चौकशी करायसाठी, तर मग तुम्हाला ठीक आहे अटक केली का 24 तासाच्या आत. आता हे जे अटक करते हे पोलीस स्टेशनमध्ये ठेवते 1 दिवस. कुठं ठेवते, पोलीस स्टेशनमध्ये 1 दिवस ठेवलं का एका दिवसात न्यायालयात हजर करावं लागते. मग जिल्हा न्यायालयात ज्या क्षेत्रात तुम्ही गुन्हा केला तिथं, आता सर म्या मर्डर केला सालेले, मी बिहारले पळून गेलो, चोट्ट्या त्या मागवीन, त्या मोबाईल ट्रॅक करन आणि तुले तिथं अटक करण महाराष्ट्र पोलीस येऊन, आणि तिथं अटक केल्यावर मग नाही आहे 24 तासाचा, त्याले जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये आणलं का 24 तासाच्या आत, मग त्याले तिथून आणून ट्रेनमध्ये, ते तिथं बिहारच्या न्यायालयात नाही सादर करण त्याले, हां तिथं अटक केली काले 1.5 दिवस लागला इथं आणाले, 1.5 दिवसात इथं आणून आणल्याबरोबर 24 तासात हजर कर. समजलं का, तुले कुठे अटक करो, तुले त्या ज्या न्यायालयाच्या अंडरमध्ये तुला गुन्हा केला त्या न्यायालयात तुला हजर कर. मी काय म्हणलं, समजलं का. हां मग आता हे लक्ष द्या, याले अटक झाली का मग ते मागते न्यायालयीन कोठडी, त्याला म्हणते न्यायालयीन कोठडी, 3 दिवसाची 4 दिवसाची, यानं जर मागणी केली 8 दिवसाची तर ते न्यायाधीशावर आहे का 3 दिवसाची द्यायची, 2 दिवसाची द्यायची का 1 दिवसाची द्यायची का हप्त्याभराची द्यायची, न्यायालय ठरवण केस पाहून. याच्या म्हणण्यानुसार नाही आहे, हे तर महिन्याभराची मागण पोलीसवाले, ठीक आहे, पोलिसाचं नाही ऐकत तिथं. एखाद्या पोलीसवाल्यानं समजा 5-6 कलमा जास्त दिल्या घोटून IPCच्या दिले सेक्शन लावून त्याच्यावर, आणि त्याच्यात ते आरोपच होऊन नाही राहिले सिद्ध, तर पहिल्याच सुनावणीत म्हणते न्यायाधीश पोलीस आले, हां तिथं पोलीसवाला आला, आरोपी आला, हां PI, ठीक आहे, चंपल दादारावजी चांगदेव हजर व्हा. चांगदेव साहेब डायरेक्ट टोपी अशी उतरवते आणि सेल्यूट मारते. हे कायले कलम घोटले, ते पेन दिला हातात तर कलम घोटायला दिला का म्हणते, डायरेक्टच झापून टाकते. नाही सर म्हणते ते चुकीन झालं. तुम्हाला चुकी समजते का, हानू का शेरा, सॉरी सर, काहीच नाही बोललो, चिपट थरथर कापते, ठीक आहे, कॉन्स्टेबल थरथर कापते, तिथं पाहिजे तसंही चिपटक ना करत, चूप म्हणजे चूप. न्यायालयात कधी जायचा वेळ आला येऊ नये, 3 दाटे कधी सोलांडायचे नाही, 1 डॉक्टर, 1 पोलीस आणि 1 न्यायालय, ठीक आहे. शास्त्र जे सांगते का हे 3 दाटे बरबाद झाले आहे, लोक का झाले आहे, बरबाद झाले आहे या 3 व्यवस्थेपायी, 1 न्यायपालिका, 1 पोलीस आणि 1 डॉक्टर. म्हणून सेहत सदृढ ठेवा, गुन्हे करू नका, इथं जायचं नसेल तर. गुन्हा झाला का पोलीसवाले आले, ठीक आहे, हातभर वावरासाठी तो 2 एकर वावर विकून टाकते, पण केस लढायचीच आहे सालेले म्हणते, त्याला दाखवायचं अबे चोट्ट्यात 2 एकर वावर गेलं, केस लढता, ठीक आहे, तू हातभर वावरासाठी भांडून राहिला, जाऊ दे, ठीक आहे, अर्धा हात तू ठेव, अर्धा हात त्याला दे, हाय का नाही, बरोबर करून टाक. नाही, त्याला दाखवूनच द्यायचा आहे म्हणजे, त्याचा भाऊ सगळा, आणि भांडण कायचं हातभर वावरासाठी. आता लक्ष द्या, 5-6 केसेस अशा जर अगाऊच्या लावल्या तर तिथं पोलीसवाल्याला झापून देते, खतरनाक काम आहे. तुम्ही पिक्चर पाहिला का दक्षिणचा, तो साऊथचा जय भीम, हां कशी येते गाडी घेऊन, मग तिच्या मागं, ठीक आहे, मॅडम बैठ जाइए, मॅडम छोड देता आपको, काऊन आता घेणं शिकून, ठीक आहे. जसा डट्ट्याला हायकोर्टाचं लेटर येते, ठीक आहे, तिला सोडून देते आणि घरी नेऊन सोडून देतो म्हणते, तर ते बसत नाही. समजलं का. तुम्हाला सांगतो, कोणी राव, कलेक्टर राव का कोणी राव, ठीक आहे, इथं हे ऐकन तर हे यायलेच ऐकते, दुसऱ्याला नाही ऐकत, दुसऱ्याला कोणालाच नाही ऐकत. तुम्हाला प्रशासन ऐकलं नाही का कोर्टात जायचं, बस. कुठं जायचं, कोर्टात. तुम्हाला सांगतो, हे ITI टेकडीवर गेले आपल्या, हे आरवी नाका, हे इकडून ह्या आरवी, ह्या ठीक आहे आपला रोड क्लासचा, ठीक आहे, ह्या ठीक आहे बस स्टँड, आणि ह्या गेला ठीक आहे पाण्याची टाकी, आणि इथून गेला ITR, ह्या ऑक्सिजन पार्क,
ह्या ऑक्सिजन पार्कले टेकडीवर जाताना इकडं हॉस्टेलले रस्ता गेला माहीत आहे. ह्या हॉस्टेलच्या इथं ठीक आहे, हॉस्टेलच्या इथं तळे आहे माहीत आहे का. हां, हे तळे येते उमरी मेघेत. कोणाच्या शिवारात येते? उमरी मेघे ग्रामपंचायतच्या अंडरटेकिंगमध्ये. उमरी मेघेच्या सरपंचानं ग्रामपंचायतच्या ठरावात निर्णय घेऊन हे तळ 10,000 एका पोट्ट्याला दिलं. आपल्या क्लासच्याच पोट्ट्याला दिलं होतं. ठीक आहे, ते पोट्ट होतं भुई, त्याला दिलं. ते पोट्ट म्हणे मी याच्यात शिंगाडे टाकीन म्हणे आणि मासे पकडीन म्हणे. आणि ते तळं गायानं भरून गेलं होतं. आता ह्या तळ्यात हे जे आपलं ऑक्सिजन पार्क आहे, इथं आहे 2 मोठ्याल्या पाण्याच्या टाक्या. इथं होते पाणी प्युरिफाईड. ठीक आहे, प्युरिफाईड झालेलं ठीक आहे वेस्टेज पाणी जाते असं खालतून टेकडीवरून ह्या तळ्यात. पहा तिथं गेला दिसते तुम्हाला. ठीक आहे, ते वेस्टेज पाणी तळ्यात जाते आणि वर्षभर त्या तळ्याला पाणी राहते. वर्षभर. हां, उन्हाळ्यात बी आटत नाही तर काहून तर बंद वेस्टेज पाणी तिथं जाते. आता तिथं ह्या एवढाला गवत होतं, छाती छाती माणसाच्या, माणूस गवत. आणि त्याच्यात मोरं हरणं. ठीक आहे, मोरं होते, हरणं होते. आता वस्ती झाली म्हणून हरणं पूर्ण पयाले, पण मोरं होते. ह्या मोराचे अंडे गिंडे. मग का केलं तिथं माहीत आहे का, हे जागा डेव्हलप करायला घेतली कलेक्टरनं. आता तुम्हाला सांगतो, हे तळे दिलं ग्रामपंचायतनं 10,000 भाड्यानं 5 वर्षासाठी. कोणाले? ह्या पोट्ट्याले. आता कलेक्टरनं दिलं परस्पर. कलेक्टरनं दिलं परस्पर. ठीक आहे, याचं टेंडर काढलं. सुशोभीकरण. ठीक आहे, तलावाचं खोलीकरण, गाय उपसणे. ठीक आहे, त्याच्यानंतर झाडं, आजूबाजूला झाडं लावणे, असा मोठा प्रोजेक्ट होता. गाय उपसायला घेतला. पहिल्या दिवशी बुलडोजर आलं, ह्या पोट्ट्याला दिसलं. हे गेलं ग्रामपंचायतमध्ये. ग्रामपंचायतनं हात वरतं गेले, आम्ही काहीच करू शकत नाही. सरपंचाने एक त्याला पिल्लू सोडून दिलं, तू कोर्टात जा. पोट्टं गेलं हायकोर्टात. हायकोर्टात जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावर, कलेक्टरच्या निर्णयावर अपील केली पोट्ट्यानं. हे मला ग्रामपंचायतनं ठरावावर दिलं 10,000 रुपयात. मी का करू? माया पोटा पाण्याचा प्रश्न आहे. म्या त्याच्यात पिल्ले सोडले आहे मासुयाचे. म्या त्याच्यात ठीक आहे ते का शिंगाडे लावले आहे. अन हे उपसून राहिले. असं कसं करू शकते? हा माझ्यावर अन्याय आहे. तुम्हाला सांगतो, हायकोर्टानं स्टे आणला कलेक्टरच्या निर्णय. कलेक्टर म्हणे का करायचं आहे करून घे म्हणे. ठीक आहे, शैलेश नवाल होते तेव्हा. का करायचं आहे करून. हे फक्त गेलं कोर्टात. त्याला का माहीत हे एवढं हुशार आहे. ठीक आहे, हे एवढं हुशार होतच नाही. ठीक आहे, याले दिलं पिल्लू. ठीक आहे, हे गेलं कोर्टात. तुम्हाला सांगतो 4 दिवसाला स्टे आला. 4 का 5-6 दिवस लागले. 1 हप्ता लागला. ठीक आहे, जवळपास 1 हप्ता लागला. 1-1.5 हप्ता निर्णय आले. 1-1.5 हप्त्यात स्टे आला. 1.5 हप्त्यात बंद तळे उपसून यायनं मस्त ठीक आहे मोकळे केलं. मस्त मोकळं झालं. ठीक आहे, बंदा गाय घी उपसून यानं काही पिल्ले गिले नव्हते टाकले. ठीक आहे, आयतं तळं साफसूफ करून भेटलं पट्ट्याले. ठीक आहे, मस्त 4-5 वर्षे वागवलं आणि मग आता शेवटी देऊन दिलं. त्याचा करार संपला. आता ते तिथं पहा डेव्हलपमेंट झाडं गिडं लावले आहे. तिथं बसागिसाले बेंच गिंच आणून ठेवले आहे माहीत आहे का. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो, जसा आदेश आणला ना, ते आदेश दाखवला मशीनवालेले. अधिकारी होते कलेक्टर ऑफिसचे. आदेश म्हटलं मग ते ना वापस गेले बाबाने. वापस नेलं बुलडोजर. ठीक आहे, टिप्पर वापस. असं काम आहे. काहीच नाही करता चिपटक गुपचाप वापस. समजलं का. आणि जर समजा नाही ऐकलं, समजा न्यायालयाचा आदेश आला, नाही ऐकलं कलेक्टरनं, काम चालूच ठेवलं, लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा न्यायालयात जायचं. न्यायाधीश साहेब तुमच्या आदेशाला ऐकून नाही राहिले, तुमचा अवमान, गंभीर अवमान. मग तर काही नाही, मग तर खातेच त्याईले. ठीक आहे, न्यायालयाला अवमान जमत नाही. डायरेक्ट न्यायालय म्हणते आमचा अवमान झाला, आज सस्पेंड करू शकते, पदावरून गायब करू शकते, इतका पॉवर आहे. म्हणून हे थर्र भीते. ठीक आहे भाऊ, SP जरी असला ना एखाद्या पोलीस केसमध्ये, तर जिल्हा न्यायाधीश बोलवते उद्या हजर राहा. डायरेक्ट समाज SPले लगेच टोपी काढून, सर, यस सर, नो सर, यस सर. ठीक आहे, काहीच नाही, चिपटक नाही करत. म्हणून आपले पोट्टे गेले पाहिजे इथं. बहुजनाचे पोट्टे ह्या न्यायपालिकेत गेले पाहिजे. ठीक आहे, इथं गेले पाहिजे. हे व्यवस्था आहे. ठीक आहे,
कारण लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टात जायचं असन तर ओबीसीचं आरक्षण कोण रद्द केलं? तर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. काहून? ते इम्पेरिकल डाटा नाही आहे. मग इम्पेरिकल डाटा कसा आणायचा, का आणायचा, निर्णय कसा द्यायचा, कोण्या फेवरनं, काही झालं बहुजनाचा पुट्ट लाईन तर निर्णय बहुजनाच्या हिताचा देईल. इथं गेले पाहिजे. ठीक आहे. आपले पोट्टे गावात लंडोऱ्यासारखी इथे का केलं रे? BA बेकार. अबे चोट्ट्या LLB कर, जा या व्यवस्थेत, लॉ कर. ठीक आहे. LLM कर. ठीक आहे. परीक्षा दे महाराष्ट्राच्या MPSCच्या ज्युडिशरीच्या, ज्युनियर मॅजिस्ट्रेट बन. 10 वर्ष ज्युनियर मॅजिस्ट्रेट प्रमोशन, जिल्हा न्यायाधीश 10 वर्ष काम केलं तर तुला सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होता येते. 10 वर्ष जिल्हा न्यायालयात न्यायाधीश पदावर राहिला, ह्या प्रमोशन होत गेलं तर याले सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होता येते. समजलं का? मग आपले पोट्टे गेले पाहिजे इथं. आपले पोट्टे इकडे हे का नाही, माझा पोट्टा नीट करत आहे. नीट राहा तू, पांढरे कपडे घालून. सोफिस्टिकेटेड प्रोफेशनल लाईफ आहे पांढऱ्या कोटवाल्याची. अबे काय ते डॉक्टरची गरज आहे, डॉक्टर बनणारे बनून राहिले. ठीक आहे. पण इथं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. समाजावर अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडणारी व्यवस्था आहे न्यायालय. देव मानते भाऊ, देव. लोक एक शब्द बी बोलत नाही म्हणलं, एक शब्द. देव मानते म्हणलं, देव. ठीक आहे. न्यायाधीशाले कोणाच्या घरी जेवायला बी जाता येत नाही, ऑफिसमध्ये कोणाला बोलावता बी येत नाही, एका बी सार्वजनिक कार्यक्रमात नाही जाता येत म्हणलं. दिसते काय का कार्यक्रमात न्यायाधीश साहेब हजर आहे आपला सोडून. ठीक आहे. हजर नाही राहता येत, जाता नाही येत, जेवता नाही येत, भेटता नाही येत. ठीक आहे. व्हॉट्सअपवर मेसेज नाही करता येत कामाच्या शिवाय, हे कामाचेच. समजलं का? सोशल मीडिया वापरता नाही येत. एवढे बंधनं, हो एवढे बंधनं. मग साधं काम आहे का? वक्तव्य नाही करता येत पदावर असताना. खतरनाक काम असते न्यायालयाचं. पण एवढे बंधनं नसायला पाहिजे. थोडेफार बंधनं. सर पुरीचं लग्न असलं तरी जाता नाही, अभि जाता येते ना साल्या. पुरीच्या लग्नाला नाही कोण करण बाप नाही तर. ठीक आहे. चुलत भावाच्या घेईन अभि जाता येते, घरच्या मित्र परिवारात जाता येते. तू म्हणशील का मित्राचा मित्र, ठीक आहे, तर नाही जाता येत. मग आता लक्ष द्या. म्हणून ठीक आहे, हे जे सांगून राहिलो का तुले अटक केली, हे मग तुले अटक केल्यानंतर लक्ष द्या, जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल आणि आरोपी बोलून नसन राहिला तर त्याला 2 न्यायालयीन कस्टडी मागते. ठीक आहे. एक आहे PCR, फिजिकल कस्टडी रिमांड, उलटा करून कपडे काढून पन्नाव. जर तो गुन्हा म्हणून नाही राहिला का मी केला नाही आहे किंवा ते आरोपी ठीक आहे ह्या संशयित आहे आणि सांगून नाही राहिला काही, उलटा करून पन्नाव ते PCR, फिजिकल कस्टडी रिमांड. ठीक आहे. आणि एक आहे MCR, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. याच्यात तुम्हाला काहीच नाही. याच्यात ठीक आहे बेल भेटतपर्यंत तुम्हाला जेलमध्ये राहावं लागते. इथंही जेलमध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला सेंट्रल जेलमध्ये ठेवते गुन्हा पाहून. सेंट्रल जेल म्हणजे जिल्हा कारागृह, नाही तर मग प्रत्येक तालुक्याला कारागृह आहे. ठीक आहे. आणि जास्तच मोठा गुन्हा असन आणि हाय सिक्युरिटी पाहिजे असन, काही होऊ शकते याच्यावर. ठीक आहे. याच्यावर लोक याले मारायला घेऊन जाऊ शकते, याले मग नागपूरला हलवते सेंट्रल जेल. ठीक आहे. येरवाडा पुणे. ठीक आहे. येरवाडा कुठं आहे तर आता पुणेच ना. मग मी कुठं म्हणलं तर अबे येरवाडा पुणे म्हणलं. बयाडाची भरती नागपूरले नाही म्हणलं, नागपूरले करते किंवा मग येरवाडा पुणेले करते असं म्हणलं. हां हां. मग लक्ष द्या, तुम्हाला अजून सजा नाही दिली, तुम्हाला अजूनही सजा दिलेली नाही. हे सजा नाही होय, हे तुम्हाला गुन्हा सिद्ध करायसाठी गुन्हेगाराकडून काही माहिती ठीक आहे काढायची असेल, त्याच्यासाठी 3 दिवसाची 4 दिवसाचा कस्टडी रिमांड दिलेला आहे. ठीक आहे.
तुम्ही बेल दिली, याच्या अगोदर एक बेल भेटते. जर समाजात तुमची प्रतिष्ठा असन, तुम्ही मानवाईक माणूस असाल, तर गरज नाही आहे का तुम्हाला अटक केली पाहिजे. पोलिसांच्या हातात काही गुन्हे असे आहे का पोलीस स्टेशनमधून बेल भेटते डायरेक्ट. समजलं का? त्याले अटकपूर्व जामीन म्हणते. का म्हणते? अटकपूर्व जामीन. शिकून घ्या माझ्याकडून. का म्हणते? काही लोक मोठे गुन्हे करते आणि फरार राहते आणि वकिलाला सांगून देते हे जमून आणा. अटकपूर्व जामीन. ठीक आहे. तर ते अटकपूर्व जामीन ह्या तो आणते वकील बरोबर जमून आणि मग ह्या हजर होते. आलो मी. मग पोलीसवाले याले हात बी नाही लावू शकत. हे पहा अटकपूर्व जामीन आहे, संपला विषय. मग आता इथं PCR MCR झाला, PCR MCR झाला का मग वकील वारंवार न्यायाधीशाला सांगते का साहेब त्या माणसाची ठीक आहे प्रतिष्ठा समाजात चांगली आहे, तुम्ही त्याला MCR दिला, ठीक आहे, अमकं झालं ढमकं झालं, ठीक आहे, मग तुम्ही कसा दिला त्याला MCR, ठीक आहे, तर त्याला MCRची गरज नाही, त्याची समाजात प्रतिष्ठा आहे, त्याला बेल द्या. तर मग न्यायाधीश बेल देते. मग न्यायाधीशानं बेल दिली का ते बेल लगेच तुम्ही कारागृहात नेली का लगेच तुम्हाला सोडते. कवपर्यंत सोडते? जोपर्यंत तारीख पे तारीख चालू राहते. हे तुमच्यावर अजूनही गुन्हा सिद्ध झालेला नाही. ठीक आहे. तुम्ही गुन्हेगार नाही, तुम्ही आरोपी म्हणून आहे. मग तुम्हाला कोर्ट तारखेवर बोलवत जाते. ठीक आहे. मग ह्या जाते दिवसभर कोर्टात. ठीक आहे. नितेश कराय हजर राहा. मग कटगड्यात. समजलं का? मग तुमच्यावर ते पुन्हा ठीक आहे कोणी आलं नाही, पुढची तारीख 5 काही लोक मरून जाते. तारीख पे तारीख मरून जाते. म्हणलं आरोपी मेला का केस डिसमिस. अबे आरोपी मेला का कोणावर चालवणार आहे मी भूता. ठीक आहे. आरोपी मेला केस डिसमिस, संपला विषय. मर्डर जरी केला असेल तर केस डिसमिस. मग आता लक्ष द्या. हे जे सजा झाली तुम्हाला, हे सजा नाही होय, हे तुमच्याकडून माहिती उत्सवासाठी माहिती काढासाठी तुम्हाला दिलेली हे तात्पुरती सजा आहे. समजलं का? मग अशा वेळेस संजय दत्त जो होता, तर संजय दत्त 1.5 वर्ष जेलमध्ये होता. 1.5 वर्ष त्याला कोर्टानं बेल नाही दिली. किती वर्ष? 1.5 वर्ष. 2 वर्ष होता. 2 वर्ष जेलमध्ये होता. आणि जेलमध्ये होता म्हणून बरं झालं. म्हणून त्याचे जेवढे शौक होते चरस गांजा अफीमचे पुरे सुटले जेलात. नाही तर पुरा लवकर गेला असता तो वरतं. ठीक आहे. जेलात होता. पुरे शौक त्याचे खतम झाले. सलमान कोणाचे? संजय दत्तचे. आणि गुन्हा काय होता? 1993च्या बॉम्बस्फोटात हात होता का त्याचा? त्यानं बॉम्बस्फोट केले का? नाही. पण त्याच्या घरी ते ज्यानं बॉम्बस्फोट केले ते आले. त्याच्या पाचचे पैसे संपले होते म्हणून त्यानं AK-47 याला विकली आणि यानं पैसे दिले. त्या पैशात त्यानं पोटॅशियम नायट्रेट घेतलं बॉम्ब बनवायचं आणि त्यानं बॉम्ब फुलले. म्हणून तू गुन्हेगारात सामील आहे, तू गुन्हेगाराच्या कटात सामील आहे. याच्यासाठी 5 वर्षाची सजा झाली. मग त्याला बेल भेटली. तारीख पे तारीख झाली. त्याला माहीत होतं संजय दत्तले मी कोणत्याही न्यायालयात गेलो तर मला सजा होणी आहे. म्हणून संजय दत्तनं सजा ॲक्सेप्ट केली. सजा झाल्याबरोबर जेलमध्ये गेला. 1-1.25 वर्ष जेलमध्ये राहिला. ठीक आहे. इमानदारीनं चांगला राहिला, चांगलं वर्तन होतं म्हणून महाराष्ट्र शासनानं ठीक आहे त्याची सजा ठीक आहे 1.5 वर्षानं कमी केली आणि त्याला 1.5 वर्षात सोडलं. समजलं का? पहिले 2 वर्ष भोगली होती. ठीक आहे. मग 3 वर्ष शिल्लक होते. 1.5 वर्ष भोगली आणि सोडून दिलं. समजलं का? जर तुमचं वर्तन चांगलं असेल ठीक आहे न्यायालयात आपल्या इथं कारागृहात तर तुम्हाला सजा कमी करू शकते. ठीक आहे. पोलीस महासंचालकाच्या हातात असते. तर पोलीस महासंचालक रिपोर्ट पाठवते. तो रिपोर्ट शासनाकडे जाते. शासन त्याच्यावर सही शिक्का करते. राज्यपालाची सही येते आणि मग त्याची सजा कमी होते. समजलं का? मी काय म्हणून राहिलो? समजून राहिलं का? तर मग संजय दत्त बेलवर सुटला. ठीक आहे. तारीख पे तारीख झाली. मग गुन्हा सिद्ध झाला. तवा झाला तो गुन्हेगार. पण लोक अगोदरच गुन्हेगार तुम्हाला सिद्ध करते. पण MPSCचं असं म्हणणं आहे का जर तुमच्यावर एखादा गुन्हा जरी दाखल झाला तरी तुम्ही आता बा ठीक आहे तर तुमचा ठीक आहे तुमचा कॅरेक्टर रिपोर्ट मागते पोलीस स्टेशनमधून. ठीक आहे. तुमच्यावर गुन्हा नसला पाहिजे दाखल. ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे. जोपर्यंत न्यायालय गुन्हा सिद्ध होत नाही ठीक आहे. भारतात संविधान म्हणते का कोणाला गुन्हेगार म्हणायचं? अबे कोणाला म्हणायचं? जोपर्यंत न्यायालय
त्याला गुन्हेगार ठरवत नाही. तोपर्यंत तो गुन्हेगार नाही, तोपर्यंत तो काय आरोपी आहे. पण लोक त्याच्या घरी पोलिसाची गाडी आली का त्याला गुन्हेगार ठरवूनच टाकते डायरेक्ट. समजलं का? हां, हे लय सामान्य लोकांना माहीत नाही हे माहिती. ठीक आहे. म्हणून अटक केल्याबरोबर 1 तासाच्या आत तुमच्या नातेवाईकाला सांगायला पाहिजे कोणत्या कारणासाठी अटक केली, का केली. तुमच्या घरी अटक करायला आले तर समन्स पाहिजे, त्याला समन्स मागायचा कोणत्या कारणासाठी अटक करत आहे. ठीक आहे. कसंही अटक करतायत. महिलाले अटक करता येत नाही रात्री संध्याकाळी 6 वाजले का महिला अटक करता येत नाही. महिलांना पोलीस अटक, मेल पोलीस अटक करू शकत नाही. वुमनच लागन, महिला पोलीसच लागन. हिनं 3 मर्डर जरी केली एका दिवशी आणि रात्री अटक करायला आले तर दाट्यातून वापस पाठवायचं. ठीक आहे. इले अटक करता येत नाही. सकाळी 6 वाजले का इले उचलता येते महिलाले. समजलं का? महिलाले अटक करायची आहे तर रात्री अटक करता येत नाही. समजलं? अटक केव्हा करता येते? दिवसभरात. केव्हा करता येते? दिवसभरात. आणि त्याच्यातही महिला कॉन्स्टेबलच पाहिजे महिलाले अटक करायसाठी. हात बी लावता येत नाही म्हणलं मेलले महिला असेल तर. इतके कायदे खतरनाक केले आता. ठीक आहे. आणि त्याच्यात तुम्ही मग तुम्ही जर कोर्टात, तुम्ही जर न्यायालयात, तुम्ही जर कारागृहात गेले ह्यात तुम्हाला असे लोक दिसन. ठीक आहे. थोड्याशा केससाठी असे लोक राहते. पण ज्याला सजा झाली आहे त्याचं बॅरिगेट्स वेगळे राहते आणि जे आरोपी म्हणून आले आहे हे वेगळे राहते. समजलं का? जे आरोपी म्हणून आहे त्याचं वेगळे राहते आणि ज्याला सजा झाली आहे त्याला एक तर नागपूरला पाठवते, नाही तर मग त्याचं जिल्हा न्यायालयात वेगळं ठीक आहे कारागृह राहते. मग त्याच्याकडून कामगिम करून घेते. भाजीपाला, ठीक आहे, कोबी, ठीक आहे, शेती, डवरण वखरण, हे इथं शेती आहे. ठीक आहे. शिवाजी पुतळ्याच्या पलीकडं. आता भिंत पहिले अशीच होती, पहिले शेती दिसून पडे. ठीक आहे. आता भिंत बांधली तर असं काम आहे खतरनाक. म्हणून ठीक आहे हे जिल्हा न्यायालय. आणि जर इथं समजा जर आता हे बा सलमान खानले जोधपूर न्यायालयात सजा दिली आणि जोधपूर न्यायालयात सजा दिल्यावर भाऊ त्या दिवशी होता, ज्या दिवशी सजा दिली शुक्रवार, शनिवार रविवार न्यायालय बंद. तुम्हाला सांगतो अपील बी नाही करता आली. अपील करा लागली सोमवारी. 3 दिवस जेलमध्ये सडा लागलं. ठीक आहे. शनिवार, रविवार, शुक्रवारची रात्र आणि सोमवारची दुपार. सोमवारी 4 वाजता बेल आणली तेव्हा सलमान खानले सोडलं. आता हायकोर्टात सलमान खानची केस चालू आहे जयपूर. समजलं का? अबे समजलं का? हां, असं केव्हा आहे. आता अपील केली त्यानं. मग अपील करते का न्यायाधीश साहेब मला अन्याय झाला, मला 5 वर्षाची सजा झाली, लई मोठी सजा झाली जी, एवढं मोठं हरिण नाही मारलं म्या. ठीक आहे. तर याचा वकील अपील करते. पण जिल्हा न्यायालयात ठीक आहे जिल्हा न्यायाधीशासमोर सगळी केस ओपन होते, कारण त्यासमोर आरोपी राहते, आरोपीले प्रश्न उत्तर करता येते, वकील राहते. ठीक आहे. समोरचा ज्यानं आरोप केला आहे थोय राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट राहते. पण हायकोर्टात केस गेली का 2च लोक भांडते. 2 वकील. ठीक आहे. आरोपीचा वकील आणि ज्यानं गुन्हा ठीक आहे गुन्हा FIR दाखल केली त्याचा वकील आणि न्यायाधीश. आणि मग त्याच्यापाशी करायची सर तर जिल्हा न्यायालयानं लिहिलेले सगळे इव्हिडन्सचा डाटा. सर असं आरोपीले की नाही हायकोर्टात नाही. ठीक आहे. तेच भांडत बसते. त्यानं सजा दिली याला घरून उचलते ऑर्डर आला का. हो काय सर? हो तसंच आहे. मग तसंच सुप्रीम कोर्टात. मग जिल्हा न्यायालयातून हायकोर्ट आणि हायकोर्टात सजा दिली आणि हायकोर्टाने जिल्हा न्यायालयाची सजा कायम ठेवली सलमान खान. तर सलमान खान कुठे जाईल? सुप्रीम कोर्ट. तोपर्यंत सलमान खानचे दात पडल. ठीक आहे. आणि मग इथंही चालन तारीख पे तारीख पुन्हा सुनावणी. आणि मग सुप्रीम कोर्टानं जर त्याला सजा दिली तर मग नाही जाता येत कुठं. मग थंय फाशी जन्मठेप झाली तरच कमी करता येते, किंवा न्यायालयात त्याची कारागृहात त्याची चांगली वागणूक असेल तर कमी होते, नाही तर अशी नाही होत. त्यानं सजा दिली गुपचाप. याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या वर भारतात काहीच नाही. का म्हटलं? सुप्रीम कोर्टाच्या वर भारतात काहीच नाही. समजलं का? सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. सुप्रीमच्यावर काही नसते. अबे सुप्रीम आहे. समजलं का? म्हणून मग इथून हायकोर्ट आणि हायकोर्ट सुप्रीम ही एकेरी व्यवस्था आहे. इथं तुले भेटलं, तुले वाटते इथं माझ्यावर अन्याय झाला, तू हायकोर्टात जा. इथं अन्याय झाला, सुप्रीम कोर्टात जा. समजलं का? म्हणून ठीक आहे. म्हणून राम मंदिराची केस पहिले चालली ठीक आहे इलाहाबादच्या जिल्हा न्यायालयात, मग चालली इलाहाबाद हायकोर्टात आणि मग गेली
सुप्रीम कोर्टात स्टेप वाईज. तर याले म्हणते, या पद्धतीले म्हणते एकेरी पद्धत. वन स्टेप वन स्टेप वन स्टेप. समजलं का? अबे समजलं का? म्हणून भारतात न्यायालयीन प्रक्रिया ही एकेरी आहे. काय? एकेरी आहे. आणि हे न्याय व्यवस्था भारतात आणली इंग्रजाईनं. कोण आणली? हां, त्यानं भारतात, ठीक आहे, हायकोर्ट स्थापन केले 4 ठिकाणी. पहिले, ठीक आहे, 3 ठिकाणी स्थापन केले होते. ठीक आहे, इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार 3 हायकोर्ट, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई. मग प्रिव्ही कौन्सिल आणि याच्या विरोधात दाद मागायचे आहे तर इंग्लंडने चाला गे प्रिव्ही कौन्सिल. आता एखाद्या गरीबाले जर इथं अन्याय झाला तो का जाईन घंट्या तिथं? कुठं? इंग्लंडले. अबे कसा जाईन बे? अबे का त्याच्यापाशी एवढे पैसे आहे का तो का विमानानं जहाजानं जाईन? महिना लागे जहाजानं झाले कुठं? हां, जर एखाद्या माणसावर अन्याय झाला तर इंग्लंडले प्रिव्ही कौन्सिलमध्ये जा लागे न्याय मागायले. असा सत्यानाश होता यायचा. ठीक आहे, भारत स्वातंत्र्य झाला आणि आपण मग स्वतःच्या न्यायपालिका बनवल्या भारताच्या. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतःची व्यवस्था या संविधानात लिहिली का आमची न्यायालयीन प्रक्रिया एकेरी राहील. अशा पद्धतीची राहील. मुंबई महानगरपालिकेत गुन्हा केला तर माझी केस मुंबई महानगरपालिकेत चालत. म्या आर्वी तालुक्यात, वर्धेच्या आर्वी तालुक्यात गुन्हा केला तर आर्वी तालुक्यात केस चालत, तालुका न्यायालयात. त्या तालुक्यातल्या जेवढ्या एरियात खेड्यागावात गुन्हा झाला असेल तर आर्वी तालुक्यात. त्या वर्धा जिल्हा आणि जिल्हा तालुका, वर्धा शहरात करा किंवा तालुक्याच्या ठिकाणात कुठेही गुन्हा करा, इथं जिल्हा न्यायालयात केस चालू. समजलं का? समजलं का? हां, असे तालुका न्यायालय आहे. तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालय, जिल्हा महानगरपालिका आहे तिथं महानगरपालिकाच्या एरियासाठीच तेवढं न्यायालय आहे. समजलं का? जसं, ठीक आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे ना, ठीक आहे का, तालुक्याले, ठीक आहे, तहसीलदार, जिल्ह्याले कलेक्टर, बस तसंच हे केलं आहे. ठीक आहे, पण हे न्यायालयीन व्यवस्था आहे. इथं राजकीय हस्तक्षेप चालत नाही. मंत्री संत्री अधिकारी फधिकारी विचारत नाही म्हणलं, हे विचारत. समजलं का? तुमच्यावर अन्याय झाला, ठीक आहे, जागा, ठीक आहे, ओबीसीच्या कमी केल्या, न्याय मागायचा आहे, किंवा ठीक आहे निवड प्रक्रियेत बदल केले, न्याय मागायचा आहे, उरावर नाचता येते. कुठं जायचं? मॅट, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, न्यायालयाचाच प्रकार आहे. काय? मॅट. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागांमध्ये घोळ झाला, कॅट. ठीक आहे, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. नोकरीच्या प्रक्रियेत, गव्हर्नमेंटच्या नोकरीच्या प्रक्रियेत दाद मागायची आहे, महाराष्ट्रात सरकारची आहे, मॅटमध्ये मागा, ठीक आहे, कॅटमध्ये मागा. याच्या विरोधात दाद मागायची आहे हायकोर्टात जा. इथं अन्याय झाल्यासारखं वाटते, हायकोर्टात जा. कुठं जा? हायकोर्ट. हायकोर्टात अन्याय झाल्यासारखं वाटते, सुप्रीम कोर्टात जा. म्हणून म्हणते हे पद्धत काय आहे? एकेरी आहे. समजलं का? मी काय म्हणलं, समजलं का? बे नोकऱ्याची जिल्हा न्यायालयात नाही घेत चोट्ट्यो. हां, नाही जा जिल्हा न्यायालयात, न्यायाधीश साहेब, ठीक आहे, तुमचं काही सांगता येत नाही. हां, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का करायचं. हे पुस्तक नाही सांगत, हे पुस्तकाच्या बाहेरचं ज्ञान आहे. ठीक आहे, असं आहे. हे तर मूलभूत अधिकारात दिलं आहे 24 तासाच्या आत. हां, खतरनाक. हे संविधान सांगते, हे तर कोणतं कलम नाही सांगत. ठीक आहे, IPCचं याचं त्याचं. समजलं? असं आहे भाऊ, बरोबर जमाव. तुले ऑनलाईन कोर्स लावायचा आहे तर फिनिक्स अकॅडमी ॲप डाउनलोड कर. तिथं आपल्या पॉलिटीचे सगळे लेक्चर सिक्वेन्स नाही. ठीक आहे, पाय बरोबर जमव. फिनिक्स अकॅडमी वर्धा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.